विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी दराडे सर वाघेरे हायस्कूल सासवड येथून बोलत आहे. मित्रांनो, गेल्या पाठात आपण संविधानाची वाटचाल आणि निवडणूक प्रक्रियेचे स्वरूप समजावून घेतलेलं आहे. सामान्य जनता, लोकशाही, प्रतिनिधित्व आणि निवडणुका या सर्वांना जोडणारा सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे राजकीय पक्ष. आपण राजकारणाविषयी नेहमी ऐकतो आणि बोलतो. बरेचसे पक्ष संबंधित निराळ्या पक्षांचे असतात. राजकीय पक्षांचे अस्तित्व टिकवण्यासाठी लोकशाही व्यवस्थामध्ये सोय केलेली असते. लोकशाहीमुळे राजकीय पक्ष सत्तेसाठी स्पर्धा करत असतात. आणि या पाठामध्ये आपण आज हा पाठ आहे राज्यशास्त्राचा तिसरा राजकीय पक्ष. राजकीय पक्ष या पाठामध्ये आपण राजकीय पक्ष म्हणजे काय, राजकीय पक्ष म्हणजे काय, राजकीय पक्षांची वैशिष्ट्ये, राजकीय पक्षांची वैशिष्ट्ये किंवा एक नवीन संकल्पना मांडलेली होती की पक्षविरहित लोकशाही असेल तर काय होऊ शकतं. कुठलेच पक्ष नको आहेत, त्याला म्हणतात पक्षविरहित लोकशाही. किंवा भारतातील पक्ष पद्धतीचे बदलते स्वरूप, भारतातील पक्ष पद्धतीचे बदलते स्वरूप, भारतातील राष्ट्रीय पक्ष, भारतातील राष्ट्रीय पक्ष, नंतर प्रादेशिक पक्ष, प्रादेशिक पक्ष, प्रादेशिक पक्षांची निर्मिती, प्रादेशिक पक्ष कोणते आहेत, प्रादेशिक पक्षांच्या मागण्या कोणत्या असतात, प्रादेशिक पक्षांची भूमिका आणि प्रादेशिक पक्षांचे बदलते स्वरूप यामध्ये आपण माहिती पाहणार आहोत. चला तर मग महत्त्वाचे मुद्दे. राजकीय पक्ष म्हणजे काय, त्यांचे प्रकार, राजकीय पक्ष कोणते, त्यांचं स्थापना वर्ष कोणतं, प्रत्येक राजकीय पक्षाला निवडणूक आयोगानं निवडणूक चिन्ह दिलेलं असतं, ते पण आपण पाहणार आहोत. आणि त्या पक्षांची स्थापना करताना त्यांची ध्येय आणि धोरणं त्यांनी ठरवलेली असतात, हे पण आपण पाहणार आहोत. आणि काही राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष असतात, त्यांचं स्वरूप मर्यादित असतं. तर ते प्रादेशिक पक्ष कोणते, तर आज आपण आपल्या भारतातील प्रमुख राष्ट्रीय पक्ष आणि प्रमुख प्रादेशिक पक्ष यांचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग आपण पाहूया राजकीय पक्ष म्हणजे काय. राजकीय पक्ष म्हणजे काय, पान नंबर 82 आणि 83 वरती मी आता विश्लेषण करत आहे. पान नंबर तुमच्या पाठ्यपुस्तकात आहे 82 आणि 83. ह्या दोघांचं मी आता काय करत आहे, तुम्हाला कथन करत आहे. ऐका. राजकीय पक्ष म्हणजे काय. राजकीय सत्ता प्रस्थापित करण्यासाठी लोक एकत्रित येऊन संघटना स्थापन करतात. राजकीय सत्ता प्रस्थापित करण्यासाठी लोक एकत्र येतात आणि एक संघटना स्थापन करतात व निवडणूक लढवतात. त्या संघटनेलाच राजकीय पक्ष असे म्हणतात. अन्यथा किंवा अन्य संस्था, गट यांच्याप्रमाणेच राजकीय पक्ष ह्या सामाजिक संघटनाच असतात. अन्य संस्था किंवा गट आपण समाजामध्ये बघतो, काही सामाजिक संस्था असतात किंवा संघटना असतात. पहा, जिथं अन्याय असेल किंवा अन्यायाला न्याय मिळवून द्यायचा असेल किंवा सामाजिक कार्य करायचं असेल तर अशा ठिकाणी काही गट असतात, काही सामाजिक संघटना असतात. ते एकत्र येऊन त्यांची स्थापना केलेली असते. पण संस्था आणि राजकीय पक्ष यांच्यामध्ये फरक आहे. राजकीय पक्ष हे सामाजिक संघटनाच असतात, त्यांचं ध्येय वेगळं असतं थोडंसं. तर आपण पाहूया राजकीय पक्ष जे असतात त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत. राजकीय पक्षांची वैशिष्ट्ये कोणती, तर पाहूया. निवडणुकींच्या माध्यमातून सत्ता मिळवणे, निवडणूक लढवायची आणि त्यांच्या माध्यमातून सत्ता मिळवणं हा राजकीय पक्षांचा प्रमुख हेतू असतो. सत्ता पाहिजे त्यांना फक्त, हा त्यांचा पक्षांचा मुख्य हेतू असतो. प्रत्येक राजकीय पक्षाची स्वतःची अशी एक विचारसरणी असते. प्रत्येक पक्षाची विचारसरणी, ध्येय, धोरणे कशी असतात, वेगवेगळी असतात. या विचारसरणीला जनतेचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न सर्वच पक्ष करत असतात. यालाच पक्षाचा जनाधार असे म्हणतात. आपल्या पक्षाच्या विचारसरणीला जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी सर्वच पक्ष काय करत असतात, प्रयत्न करत असतात. यालाच म्हणतो आपण पक्षाचा जनाधार.
राजकीय पक्ष आपल्या विचारसरणीवर आधारित निश्चित असतात. राजकीय पक्ष आपल्या विचारसरणीवर आधारित कार्यक्रम करत असतात. बहुमत मिळवणारा पक्ष सत्ताधारी पक्ष असतो. पहा, बहुमत मिळवणारा पक्ष सत्ताधारी पक्ष असतो. तर बहुमत न मिळालेले पक्ष विरोधी पक्ष म्हणून काय करत असतात? काम करत असतात. विरोधी पक्ष म्हणून काम करत असतात. राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यामधील दुवा म्हणून काम करत असतात. पहा, राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करत असतात. कसं करतात हे? जनतेच्या मागण्या व तक्रारी शासनापर्यंत नेणे व शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणे हे काम राजकीय पक्ष करत असतात. उदाहरण पाहूया. सध्या पाऊस खूप पडलेला आहे. पहा, पाऊस पडल्यामुळं जीवितहानी किंवा आर्थिक हानी खूप झालेली आहे. कुठं पूर आलेला आहे, कुठं महापूर आलेला आहे, तर कुठं शेतातील पिकांचं नुकसान खूप झालेलं आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांची दैनंदिन किंवा आर्थिक घडी कोलमडूनच पडलेली आहे. अशा वेळेला शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्ष हे काय करत असतात? काम करत असतात. जनतेच्या सर्व तक्रारी किंवा झालेला अन्याय हे शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम राजकीय पक्ष करीत असतात. आता पक्षविरहित लोकशाही आपल्याकडे आलेला आहे. शब्द पक्षविरहित लोकशाही म्हणजे काय नेमकं बघूया आपण. महात्मा गांधी, विनोबा भावे व जयप्रकाश नारायण यांनी पक्षविरहित लोकशाहीची कल्पना मांडली होती. पक्षपद्धतीला उणिवा, गैरप्रकार, स्पर्धा या दोषांमुळे पक्षपद्धतीला नेत्यांचा काय होता? विरोध होता. नेमकं काय बघू बरं, थोडंसं याची संकल्पना पण बघूया. पक्षविरहित लोकशाही म्हणजे काय? ज्या लोकशाही राज्यात पक्षीय व्यवस्था नसते तेथे लोक किंवा लोकसमित्या राज्यकारभार पाहतात त्याला म्हणतात पक्षविरहित लोकशाही. ही प्रथम कल्पना मानवतावादी तत्त्वज्ञ मानवेंद्रनाथ रॉय यांनी आपल्या ग्रंथात ही कल्पना मांडली आहे. याला जयप्रकाश नारायण आणि विनोबा भावे यांनी मी पाठिंबा दिलेला होता. हे काय होतं? पक्षविरहित लोकशाहीमुळे भ्रष्टाचार प्रकार कसा होतो? कमी होतो. आणि त्रासदायक जनतेला त्रास कसा होतो? कमी होतो. पक्षविरहित लोकशाहीमुळे संपूर्ण समाज राजकीयदृष्ट्या साक्षर, जागृत आणि चारित्र्यवान असला पाहिजे. थोडक्यात पक्षविरहित लोकशाही हा आदर्शवादी सिद्धांत आहे असं आपल्याला वाटतं. आता भारतातील पक्ष पद्धतीचे बदलते स्वरूप बघूया आपण. भारतातील पक्ष पद्धतींचे बदलते स्वरूप. स्वातंत्र्योत्तर काळात बरीच वर्षे केंद्रात व राज्यात काँग्रेस हा पक्ष एकच प्रबळ होता. म्हणजे तेव्हा एक प्रबळ पक्ष पद्धती होती. पण पुढे पुढे स्वरूप काय झालं मित्रांनो? बदलत गेलं. 1977मध्ये अनेक पक्ष एकत्र येऊन एक प्रबळ पक्ष पद्धतीला आव्हान देऊन त्यांचा प्रभाव संपवला. नंतर 1989 नंतर लोकसभेत एका पक्षाला बहुमत न मिळाल्याने आघाडी सरकार स्थापन करण्यात आले. कारण कुठल्याच पक्षाला बहुमत मिळालं नाही म्हणून 2-3 पक्ष एकत्र आले आणि आघाडी सरकार स्थापन केलं. सुरुवातीस अस्थिर असणारी आघाडी सरकारने 1999 नंतर थोडंसं स्थिरावली गेली ही सत्ता पद्धती या ठिकाणी. ते झालं त्याचं. आता पान नंबर 84वरती आपण पाहूया. पक्षपद्धती बदलती स्वरूपातून पाहिलं. भारतातील राष्ट्रीय पक्ष कोणते आहेत पहा. त्या ठिकाणी दिले पहा, चित्र दिलेत पहा. भारतातील राष्ट्रीय पक्ष 84-85 पानावरती त्यांच्या चिन्हासहित निवडणूक चिन्हासहित दिले पहा. प्रथम पाहूया त्या पक्षाचं नाव, स्थापना वर्ष, निवडणूक चिन्ह आणि ते पक्षाची ध्येय धोरणं किंवा माहिती. आता पहिला आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस इसवी सन 1885 साली या पक्षाची स्थापना झाली. मित्रहो, 1885 साली जी राष्ट्रीय सभेची स्थापना झाली नाही मुंबईला गवाले टँकवर या ठिकाणी संस्कृत बहादूर शाळेमध्ये 1885 साली राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. तो राष्ट्रीय पक्ष म्हणजे सध्याचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष होय. तर ह्या पक्षाची स्थापना 1885 साली झालेली. खूप जुना पक्ष आहे. यांचं निवडणूक चिन्ह आहे हात. हाताचा पंजा असा दाखवलेला, उघडलेला पंजा. आता या पक्षाची ध्येय धोरणे काय पाहूया. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी प्रयत्न करणारी चळवळ. स्वातंत्र्यानंतर बऱ्याच काळापर्यंत प्रभावी पक्ष होता हा. दुर्बल घटकांसाठी
व अल्पसंख्याक वर्गासाठी समान हक्क देण्याचं हे पक्षाचं धोरण आहे. धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास व व्यापक समाजकारण ह्या पक्षाचं धोरण आहे. लोकशाही, समाजवाद, आंतरराष्ट्रीय शांतता व सामाजिक समता यावर हा पक्षाचा काय आहे, विश्वास आहे. हे पक्षाचं धोरण आहे. मी मगाशीच म्हटलं, प्रत्येक पक्षाचे ध्येय आणि धोरणं कशी असतात, वेगवेगळे असतात आणि त्याप्रमाणे ते शासनामध्ये सत्ताधारी असल्यानंतर चालवण्याचा प्रयत्न करत असतात. दुसरा आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष. भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षाची स्थापना 1925 झालेली. या पक्षाचं चिन्ह पहा या ठिकाणी दिलेले, कारण विळा आहे आणि एक धान्याचं कणीस आहे या ठिकाणी. हे पक्षाचं चिन्ह आहे, बौद्ध चिन्ह याचं ते. मार्क्सवादी विचारावर आधारलेला हा पक्ष आहे, मार्क्सवादी विचाराचा. भांडवलशाही हा पक्षाचा विरोध आहे. मजूर, कष्टकरी वर्ग व कामगारांच्या हितासाठी काम करणारा हा पक्ष आहे. चीन व सोव्हिएत युनियन यापैकी कोणाचे नेतृत्व स्वीकारायचे यावरून 1964 साली या पक्षामध्ये फूट पडलेली होती. तिसरा पक्ष आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष, याला म्हणतो मार्क्सवादी. या पक्षाची स्थापना 1964 साली झालेली आहे. 1964 झाली, कारण हाच पक्ष मागाशी म्हटलं भारतीय कम्युनिस्ट पक्ष, त्याच्यातूनच हा पक्ष जरा थोडासा वेगळा झालेला आहे. 1964 या पक्षाचं धोरण आहे, भारतीय कम्युनिस्ट पक्षातून फुटून याची स्थापना झालेली आहे. समाजवाद, धर्मनिरपेक्षता व लोकशाही यांचा पुरस्कार ह्या पक्षाने केलेला आहे. कामगार, शेतमजूर, शेतकरी यांच्या हिताची जपणूक करणे हे पक्षाचं धोरण आहे. साम्राज्यवादाच ह्या पक्षाचा काय आहे, विरोध आहे. साम्राज्यवादाच ह्या पक्षाचा विरोध आहे. चौथा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष. 1980 साली अगदी अलीकडे स्थापन झालेला हा पक्ष आहे. भारतीय जनता पक्ष 1980 या पक्षाची स्थापना झालेली आहे. त्यात 1980 कमळचिन्ह या ठिकाणी, कमळचिन्ह या ठिकाणी या पक्षाचं. 1951 साली स्थापन झालेला जनसंघ 1977 साली जनता पक्षात विलीन झाला आणि 1980 जनता पक्ष फुटून जनसंघाने भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. कारण पूर्वी जो होता जनता पक्ष या ठिकाणी त्यांचा नांगरदारी शेतकरी चिन्ह होता पूर्वी, पण 1980 जनता पक्षातून हा वेगळा झाला आणि भारतीय जनता पक्ष 1980 स्थापन केला. प्राचीन भारतीय संस्कृती, परंपरा यांचे जतन करण्याचे धोरण ह्या पक्षाचे आहे आणि आर्थिक सुधारणावर काय आहे, यांचा भर आहे. आर्थिक सुधारणावर भर. आता बहुजन समाज पक्ष हा 1984 साली स्थापन झाला. 1984 साली बहुजन समाजवादी पक्ष, हत्तीचं चिन्ह यांचं, हत्तीचं. याचं काय आहे ध्येय धोरण बघूया. समाजवादी विचारसरणीचा स्वीकार. समाजवादी विचारसरणीचा स्वीकार. दलित, आदिवासी, मागासवर्गीय व अल्पसंख्याक या बहुजनांच्या हितासाठी जपवणूक करणे ह्या पक्षाचं धोरण. बहुजन पक्षाला सत्ता मिळवून देणं ह्या पक्षाचं एक वैशिष्ट्य आहे. दुसरा पक्ष आहे ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना 1988 झालेली आहे. 1988 2016 राष्ट्रीय पक्ष म्हणून निवडणूक आयोगाची मान्यता ह्या पक्षाला मिळालेली आहे. लोकशाही, धर्मनिरपेक्षता या मूल्यावर विश्वास ह्या पक्षाचा आहे आणि दुर्बल घटकांचे संरक्षण करणे हे ह्या पक्षाचं काय आहे, धोरण आहे. त्याचं चिन्ह आहे तृण, म्हणजे गवत. ते दाखव पहा, एक छोटंसं गवत उगवलेलं आहे, छोटंसं रोपटं उगवलेलं आहे त्या ठिकाणी, आणि ते भरारी घेणारे उंच असं ह्या पक्षाचं बोधचिन्ह गवताचं दाखवलेलं आहे, छोटंसं रोपटं उगवलेलं आहे. मित्रांनो, नंतर पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपल्या सर्वांना माहिती आहे, कारण आपल्या ओळखीच आहे. इसवी सन 1999 या पक्षाची स्थापना झाली. घड्याळ हे याचं काय आहे, चिन्ह आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून हा पक्ष फुटलेला आहे आणि काँग्रेसमधून फुटून ह्या पक्षाची 1999 काय झालेली, स्थापना झालेली. लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता या मूल्यावर ह्या पक्षाचा काय आहे, विश्वास आहे. महाराष्ट्रात व केंद्रात UPA आघाडी सरकारचे समाविष्ट हा पक्ष होता. मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे
तुमच्या पुस्तकामध्ये 1964 साली कम्युनिस्ट पक्षात फूट पडून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अस्तित्वात आला असं आहे. पाठ्यपुस्तकात 1962 हा दिलेला सण चुकीचा आहे. पाठ्यपुस्तकात तुमचे 1962 लिहिले आहे, ते चुकीचं आहे. पण ह्या पक्षाची स्थापना 1964 साली झालेली आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. हे पहिलं आपण राष्ट्रीय पक्ष पाहिलं तर भारतातले हे प्रमुख पक्ष आहेत. त्या घटक राज्यामध्ये त्यांचं अस्तित्व आहे किंवा संपूर्ण भारतामध्ये ह्या पक्षांचं काय आहे, अस्तित्व आहे. आता पुढे पाहूया 86 किंवा 87 पानावरचं मी कथन करतो आहे. 86 किंवा 87 पाने. प्रादेशिकता ते पाहूया. धर्म, परंपरा, भाषा, संस्कृती आणि भूप्रदेश यामधील भारतात विविधता आहे. आपण बघतो भारतामध्ये की विविधतेतून एकता आहे. आपल्याकडे अनेक धर्म आहेत, प्रत्येक धर्माच्या परंपरा वेगळ्या आहेत, भाषा वेगळी आहे, संस्कृती कला वेगवेगळी आहे, भूप्रदेश वेगळा आहे. कुठे दगड आहेत, कुठं तांबडी माती आहे, कुठं काळी माती आहे, कुठं डोंगर आहेत, कुठं दऱ्या आहेत, कुठं पाऊस भरपूर पडतो, कुठं पाऊस पडत नाही. पिकांमध्ये विविधता आहे, राहणीमानामध्ये पोशाखामध्ये विविध आहेत, सण समारंभ वेगवेगळे आहेत. म्हणजे भारतामध्ये कशी आहे, प्रादेशिकता आहे. कशामध्ये आहे, धर्म, परंपरा, भाषा, संस्कृती आणि भूप्रदेश याबाबत कशी आहे, विविधता आहे. तरीसुद्धा विविधतेतून भारतामध्ये कशी आहे, एकता आहे. हे आपलं वैशिष्ट्य आहे. या सर्वांबाबत आपल्याला आत्मीयता असते. आत्मीयतेतूनच पुढे अस्मिता जागृत होते. हे प्रादेशिकतेचं वैशिष्ट्य. अस्मिता मोठे रूप धारण करू लागली की प्रादेशिकता काय होते, निर्माण होते. हा प्रदेश माझा, हा प्रदेश तुमचा, अशी प्रादेशिक निर्माण होते. याच्यातूनच पुढे प्रादेशिक पक्षांची निर्मिती झालेली आहे. आपली भाषा व प्रदेश यांचा विकास व्हावा, त्या प्रदेशातील साधन सामग्री आणि रोजगाराच्या संधी यावर आपलाच हक्क असावा, या भावनेतून पक्षाची काय होते, निर्मिती होते. आणि प्रादेशिक अस्मितेतून गट आणि संघटना काय होतात, निर्माण होतात. आणि याच्यातून प्रादेशिक पक्षाची काय होत असते, पुढे स्थापना होते. आता प्रादेशिक पक्ष अर्थ बघूया. प्रादेशिक पक्ष म्हणजे काय. जसं आपण राष्ट्रीय पक्ष पाहिले तसं प्रादेशिक पक्ष अर्थ बघूया. आपल्या प्रदेशाच्या वेगवेगळ्यापणाबद्दल अभिमान बाळगणाऱ्या आणि त्यांचा विकास करण्यासाठी सत्तेच्या स्पर्धेत उतरणाऱ्या राजकीय गटांना प्रादेशिक पक्ष असे म्हणतात. मी परत सांगतो, आपल्या प्रदेशाचा वेगवेगळेपणाविषयी असणारा अभिमान बाळगणे आणि त्या अभिमानासाठी विकास करण्यासाठी सत्तेच्या स्पर्धेत असणाऱ्या राजकीय गटांना प्रादेशिक पक्ष असे म्हणतो. प्रादेशिक पक्षांचा प्रभाव आपल्या प्रदेशापुरताच मर्यादित असतो. जसं आपण कुठे मनसे पाहतो, आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, हा प्रादेशिक पक्ष झाला, आपल्या प्रदेशापुरताच मर्यादित. किंवा शिवसेना पण आहे. प्रदेशातील आपल्या प्रभावातून हे पक्ष राष्ट्रीय राजकारणावर छाप टाकतात. हे पक्षाचं वैशिष्ट्य आहे. प्रदेशातील आपल्या प्रभावातून हे पक्ष राष्ट्रीय राजकारणावर काय टाकतात, प्रभाव टाकतात. प्रादेशिक पक्षाची नेमकी भूमिका कोणती पाहूया आपण. प्रादेशिक समस्यांना प्राधान्य देणे. जसा महाराष्ट्र हा प्रदेश आहे, मग इथे प्रादेशिक पक्ष काय करतात, आपल्या महाराष्ट्राच्या ज्या समस्या आहेत त्यांना काय देतात, ते प्राधान्य देतात. आपल्या प्रदेशाचा विकास व मुख्य उद्दिष्टातून कधी स्वातंत्र्य राज्याची तर कधी स्वायत्तेची मागणी करतात. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे पहा, की विदर्भ वेगळा करावा, महाराष्ट्र विदर्भ वेगळा करावा, मराठवाडा वेगळा करावा, स्वतंत्र राज्याची काय करतात, ते मागणी करतात. तर कधी स्वायत्तेची मागणी करतात. प्रादेशिक अस्मितेला महत्त्व देऊन संघ शासनाला सहकार्य करतात. आता प्रादेशिक पक्षांच्या मागण्या काय असतात, प्रामुख्याने प्रादेशिक समस्या प्रादेशिक पातळीवरच हाताळाव्यात. प्रदेशातील सत्ता प्रदेशातील व्यक्तींच्याच हातात असावी. प्रशासनात आणि व्यवसायांमध्ये प्रदेशातील लोकांनीच अग्रक्रमाने संधी द्यावी. जसं आपल्याकडे आहे महाराष्ट्रामध्ये काही बाहेरचे लोक परराज्यातून येतात, मग आपल्या स्थानिक प्रदेशातील लोकांना रोजगाराच्या संधी द्याव्यात. स्थानिक लोकांनाच कारखाने काढण्यास परवानगी द्यावी. आपणच आपला विकास करावा, असं चालतंच. लोकांचं अस्मिता असते त्या आपापल्या देशाविषयी, प्रदेशाविषयी. हे लोकांच्या मागण्या असतात. आता प्रादेशिक पक्षांचं काही बदलतं स्वरूप असतं पहा.
त्यांचं स्वरूप बदलतं प्रादेशिक पक्षांचं. जसं त्या प्रदेशामध्ये समस्या येतील त्यानुसार त्या पक्षांचं स्वरूप कसं असतं, ध्येय धोरणं बदलत असतात. आता काय होतं नेमकं पाहूया. स्वातंत्र्यानंतर तमिळनाडू, पंजाब, जम्मू आणि काश्मीर अशा राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांनी संघराज्यातून बाहेर पडून स्वतंत्र देश निर्माण करण्याचा प्रयत्न केला. नंतरच्या काळात स्वातंत्र्याच्या मागणीऐवजी हे पक्ष अधिक स्वायत्तेची मागणी करू लागले. म्हणजे संपूर्ण देश पाहण्यापेक्षा आपलाच प्रदेश पाहू लागले. 1990 नंतर शिवसेना, तेलुगू देशमसारखे प्रादेशिक पक्ष आपल्या राज्यात तसेच केंद्रात सत्तेची मागणी करू लागले. ईशान्य भारतातील प्रादेशिक पक्ष फुटीरतेच्या मागणीऐवजी स्वायत्तेची मागणी करू लागले. प्रादेशिक पक्षांचा प्रभाव फुटीरता, नंतर स्वायत्ता, नंतर संघ सरकारमध्ये तसेच सहभाग व त्यामुळे राष्ट्रीय प्रवाहात सामील होत गेला, बदलत गेलं त्यांचं स्वरूप. आता पाहूया भारतात काही प्रमुख प्रादेशिक पक्ष. पान नंबर 88. पान नंबर 88 पहा. काही प्रादेशिक पक्ष. प्रादेशिक पक्ष आपण महाराष्ट्रापुरतेच पाहत नाही आहोत. प्रादेशिक पक्ष आपण संपूर्ण भारतातील पाहत आहोत की कुठल्या कुठल्या प्रदेशामध्ये कुठले कुठले प्रमुख पक्ष आहेत आणि त्यांची ध्येय आणि धोरण आणि त्यांची निवडणूक चिन्ह आपण पाहत आहोत. पहा पुस्तकामध्ये तुमच्या दिलेले आहे. पहिला आहे प्रादेशिक पक्षाचं नाव शिवसेना. शिवसेना इसवी सन 1966 मध्ये या पक्षाची काय झालेली स्थापना झालेली आहे, शिवसेनेची. हा प्रबल पक्ष आहे संपूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये फार पूर्वीपासून. आता हा कोणत्या राज्यात आहे या जास्त प्रभाव याचा? महाराष्ट्रामध्ये. कुठं आहे? आपल्या महाराष्ट्रामध्ये. धनुष्य बाण या पक्षाचं निवडणूक चिन्ह आहे. आता या पक्षाचं ध्येय आणि धोरण आपण पाहूयात. मराठी माणसांच्या हक्कासाठी जपवणूक. मराठी माणसाच्या हक्कासाठी झटायचं, त्यांची जपवणूक करायचं, त्याचा हितसंबंध पाहायचं मराठी माणसाचं. मराठी भाषेचे संवर्धन करणे. मराठी भाषेचे संवर्धन, कारण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक प्रदेश आहे म्हणून मराठी भाषेचं काय करणं? संवर्धन. हिंदी किंवा इंग्रजीला हे जास्त लोक थारा देत नाही आहेत. मराठी भाषेतूनच सर्व असं वाटतं आपल्या प्रदेशामध्ये. नंतर परप्रांतीयांना विरोध. परप्रांतीयांना विरोध. महाराष्ट्र व केंद्रात इंडियेत सरकारात हे सरकार कसं आहे? सहभागी आहे. दुसरा पक्ष आहे शिरोमणी अकाली दल. 1920 मध्ये ह्या पक्षाची स्थापना झालेली पंजाबमध्ये. कुठं झालेली आहे? पंजाबमध्ये. शिरोमणी अकाली दल 1920 मध्ये या पक्षाची पंजाबमध्ये स्थापना झालेली आहे. हे पक्षाचं बौद्ध चिन्ह तुम्हाला दिसतंय तराजूने. हे काय ते लिहिले दिसते पहा. काय धोरण? धार्मिक व प्रादेशिक अस्मिता जपण्यास प्राधान्य. पंजाब व केंद्रात एनडीए घटक पक्षात हा पक्ष सहभागी होता सत्तेमध्ये. नंतर तिसरा आहे नॅशनल कॉन्फरन्स. इसवी सन 1932 मध्ये जम्मू व काश्मीर यामध्ये ह्या पक्षाचं प्रभाव जास्त आहे. त्यांचं निवडणूक चिन्ह पहा. काश्मीरी जनतेच्या हितसंबंधाची जपणूक. जम्मू काश्मीरची स्वायत्तता जपण्यासाठी प्रयत्नशील. राज्यात व केंद्रात सत्तेवर होता. एनडीए यूपीए हे दोन्ही गटामध्ये हा पक्ष सामील झालेला होता. पुढचा पक्ष आहे चौथा द्रविड मुन्नेत्र कळघम. द्रविड मुन्नेत्र कळघम 1949 मध्ये तामिळनाडूमध्ये ह्या पक्षाची स्थापना झाली. सध्या ह्या पक्षाचा प्रभाव तामिळनाडूमध्ये आहे. चिन्ह पहा त्या ठिकाणी उगवता सूर्य आहे दाखवलेला. 1920च्या जस्टिस पार्टी चळवळीचे रूपांतर जस्टिस पार्टी द्रविड कळघम असे झाले. त्यातून फूट पडून 1949 मध्ये द्रमुकची स्थापना झाली. 1972 मध्ये या पक्षातून फुटून ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाची स्थापना झाली. हे दोन्ही पक्ष आलटून पालटून सत्तेवर येतात. तमिळ अस्मिता जोपासण्याचे तमिळनाडूमध्ये हे पक्ष काय करतो? प्रयत्न करत आहे. पुढे आसाम गण परिषद. 1985 मध्ये ह्या पक्षाची स्थापना आसाममध्ये झाली. याचा प्रभाव आसाममध्येच आहे. हत्ती हे पक्षाचं चिन्ह समोर दिलेलं आहे. 85 साली
आसाम करारातून अस्तित्वात आलेला हा पक्ष आहे. निर्वासितांचे प्रश्न सोडवणे, आसामचे सांस्कृतिक, भाषिक व सामाजिक वेगळेपण जपणे, आसामचा आर्थिक विकास करणे. आसाममध्ये हा पक्ष सत्ताधारी पक्ष म्हणून आहे आणि NDAत हा पक्ष कसा आहे, सहभागी आहे. मित्रांनो, आपण राजकीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष पाहिले. प्रादेशिक पक्षांचं वैशिष्ट्य असं असतं, त्या प्रदेशामध्ये त्यांचा प्रभाव जास्त असतो आणि त्या प्रदेशातील लोकांच्या गरजा, आकांक्षा, त्या ठिकाणची भौगोलिक, आर्थिक, सामाजिक परिस्थितीनुसार, भाषानुसार त्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी हे पक्ष काय करत असतात, प्रयत्न करत असतात. आणि प्रयत्न करत असल्यामुळे ह्या पक्षांचं काही वेळेला राष्ट्रीय पक्षामध्ये सुद्धा सहभाग ह्यांचा असतो. आघाडी सरकारमध्ये ते काय होतात, पाठिंबा देऊन सहभागी होत असतात. अशा प्रकारे आपले राजकीय पक्ष काम करत असतात आणि लोकशाही चालवत असतात. शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्षाशिवाय महाराष्ट्रात अनेक प्रादेशिक पक्ष अस्तित्वात आहेत. या सर्व पक्षांना 2009 व 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीत किती प्रतिनिधित्व मिळाले याचा तक्ता तुमच्या पाठ्यपुस्तकात पान क्रमांक 89 दिलेला आहे. तो तुम्ही काय करा, पहा. मित्रांनो, या पाठामध्ये आपण प्रादेशिक पक्ष, राजकीय पक्ष, त्यांची दुहेरी धोरणं, सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष हे आपण काय केलेलं आहे, पाहिलेलं आहे. आणि पक्षविरहित लोकशाहीसुद्धा आपण काय केलेलं आहे, पाहिलेलं आहे. आता तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये 83 पानावरती काढा, पान नंबर 83 लिहिले पहा. माहीत आहे का, पक्षपद्धती. एकाच पक्षाच्या हाती दीर्घकाळ सत्ता व अन्य पक्ष प्रभावहीन असल्यास एक पक्ष पद्धती असते. राजकारणात 2 पक्ष प्रभावी व सत्ता आलटून पालटून या 2 पक्षांच्या हाती असणे ही द्विपक्षीय पद्धती. आणि सत्ता स्पर्धेत अनेक पक्ष असतात व त्या सर्वांचा प्रभाव असतो, ती बहुपक्ष पद्धती होय. हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. हे आपण पाहतोय. पक्षांचे 2 प्रकार आहेत, राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष. निवडणूक आयोगाने किंवा निवडणूक आयोग संविधानाने निश्चित केलेल्या निकषांच्या आधारे या पक्षांना राष्ट्रीय पक्ष व प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता निवडणूक आयोग देतं. आणि निवडणूक आयोगानेच पक्षाला निवडणूक चिन्हांचे वाटप करत असतो. हे लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी काही त्यांच्या अटी असतात, निवडणूक आयोगाने ठरवल्या ते त्यांना मान्य कराव्या लागतात. असा हा पाठ आहे. पाठ तुम्हाला आवडला असेल, काळजीपूर्वक वाचा. याच्यातूनच पुढे तुम्ही लोकशाहीचे आधारस्तंभ आहात आणि भारतीय लोकशाही प्रबल करण्यासाठी आपल्याला पक्षाची माहिती असणं आवश्यक आहे. कारण आपण सुसंस्कारक्षम मतदार होणार आहोत आणि लोकशाही चालवण्यासाठी आपण लोकशाहीमध्ये सहभागी होणार आहोत. असा हा पाठ आहे. पाठ संपूर्ण वाचा आणि त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करा. पाठ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.